येथील दफनभूमी आणि ख्रिश्चन बांधवांच्या अंत्यसंस्काराकरिता जी जागा दिलेली आहे त्यात हेतुपरस्पर वा द्वेष भावनेने विरोध करणाऱ्यावर आणि विनाकारण अडकाठी आणणाऱ्यावर यांच्यावर कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना देण्यात आले। समस्त मुस्लिम समाज समितीच्या वतीने प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सदरचे निवेदन देण्यात आले। यावेळी माननीय असिभाई बावा यांनी जवळपास होत असलेल्या प्रक्रियेत फक्त विरोधाला विरोध म्हणून काही विघ्न संतोषी नेते निवेदन देत गैरसमज पसरवित आहेत। त्यांना मुस्लिम समाजाबद्दल आस्था अजिबात नसताना येथे मात्र पुतना मावशीचे प्रेम उफाळून आलेले आहे। अशा निवेदनाचा विचार न करता दफनभूमीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून समाजाला हस्तांतरित करावी अशी विनंती केली। माननीय असिभाई बावा, माननीय फिरोजभाई पठाण, युनिस महत, माननीय अमन शेठ पठाण, नईम शेख, मोहसिन भाई पठाण, हंजलाभाई बावा, उमरभाई जहागीरदार, माननीय अयूबभाई बारगीर, माननीय अकबर शेख, माननीय इम्तियाज हवालदार, माननीय ताजुद्दीन शेख, माननीय इरफान शिकलगार आदी मान्यवर उपस्थित होते। शामराव नगर परिसरातील संपूर्ण भागातील मुस्लिम समाज, त्यामध्ये खन भागातील काही भाग आहे, रमाबाई नगरमधला भाग आहे, रामनगरमधला भाग आहे, अशा परिसरामध्ये एक कब्रस्तानाची आवश्यकता असल्यामुळे गेल्या मागील 30 वर्षापासून शामराव नगरमध्ये कब्रस्तान होण्यासाठी मुस्लिम समाजातर्फे मागणी करण्यात येते। त्या अनुषंगाने 30 वर्षाला आम्ही संघर्ष करत असताना 30 वर्षांनंतर आत्ताच्या परिस्थितीत त्या कामाला गती होऊन सर्व काम मंजूर झालं। ते काम मंजूर होत असताना अनेक प्रकारचे अडथळे निर्माण करण्यात आले, वेगवेगळ्या दिशाभूल करणाऱ्या गोष्टी करण्यात आल्या, चौकशा लावण्यात आल्या, मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलं, मुख्यमंत्र्यांकडनं कलेक्टरकडनं सर्व चौकशा पूर्ण करण्यात आल्या। सर्व चौकशा पूर्ण करत असताना आज या जागेला संपूर्ण टक्के मंजुरी मिळालेली आहे। तरीही काही लोकांना ते कब्रस्तान न देण्याच्या उद्देशाने, कब्रस्तानाची जागा न मंजूर होण्याच्या उद्देशाने पुन्हा दिशाभूल करण्याचे प्रयत्न होत असताना मुस्लिम समाजातर्फे आज कलेक्टरांना निवेदन देण्यात आलं की बाबा सदरची जागा ही मुस्लिम समाजाच्या संमतीनं सर्व समाजाची त्याला मान्यता आहे। आज त्या जागेमध्ये दलदल होते, पुराचं पाणी येतं, असं दिशाभूल करणारे वक्तृत्व करून पुन्हा काम थांबवण्याचा प्रयत्न होतं। त्या अनुषंगाने आज कलेक्टरला निवेदन दिलं की करनाल रस्त्याची जी आमची दफनभूमी आहे ती नदी लागतच आहे, फक्त 30 फूट जरी पाणी आलं तर कब्रस्तानमध्ये शिरतं। तशी अवस्थेत असलेली दफनभूमी आज 100 वर्षापासून करनाल रस्त्यावर आहे, त्याला मुस्लिम समाजाचं कधी ऑब्जेक्शन नाही आलं। 50-55 फूट पाणी आल्यानंतर जर पुराचं पाणी जर कब्रस्तानमध्ये येत असेल तर त्यासाठी बी मुस्लिम समाजाचं कुठलं ऑब्जेक्शन नाही आहे। आज त्या ठिकाणी पाणी थोडं साचून आहे, त्याला कारण एकच आहे की सर्व शहरीला ड्रेनेजचं पाणी जे आहे त्या जमिनीलगत जातं आणि ती जाण्याचा निचरा केल्यास तिथलं पाणी कुठलंही राहणार नाही। ही वस्तुस्थिती असताना पण चुकीची माहिती देऊन ती जागा योग्य नाही असं सांगण्यात येत आहे आणि असंच विधान कलेक्टर करण्यात आल्यामुळं पुन्हा काम थांबू नये म्हणून आज निवेदन आम्ही कलेक्टरला दिलेलं आहे की सदरची जागेला मुस्लिम समाजाची पूर्ण मान्यता आहे आणि सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। महापालिकेने पैसे पण वर्ग केलेले आहेत, तर कलेक्टर साहेबांनी लवकरात लवकर पैसे मालकांना देऊन जागा संपादन करून मुस्लिम समाजाच्या वापराकडे द्यावी असं आज आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे।